बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची फसवणूक झाली आहे। ऊस वाहतूक करणाऱ्या 3 जणांनी ऊस कारखान्यापर्यंत आणला, काट्यावर वजन केलं, पण तो ऊस गव्हाणीपर्यंत नेलाच नाही। उलट तोच ऊस दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर दाखवला। अशा पद्धतीने बिद्री कारखान्याची 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शेती अधिकाऱ्यांनी मुरगुड पोलिसात दिली आहे। त्यानंतर राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील 3 पोलिसांनी अटक केली। पण फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या प्रकाराची तक्रार तब्बल 4 महिन्यानंतर दाखल झाली, त्याबद्दलही आश्चर्य व्यक्त होतंय। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील योगेश रघुनाथ पाटील, सौरभ तानाजी फराकटे आणि पृथ्वीराज मधुकर संगपाळ हे 3 जण ट्रॅक्टर आणि छकडीच्या सहाय्यानं बिद्री साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूकदार म्हणून काम करतात। 4 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान या 3 बिद्री कारखान्याची फसवणूक केली। शेतकरी अतुल पाटील, दिलीप देसाई, मारुती संगपाळ, महेश पाटील, गणेश पाटील, शिल्पा पाटील यांच्या शेतातील ऊस ट्रॅक्टरमध्ये भरून कारखान्याच्या वजन काट्यावर आणला। तिथं ऊसाचं वजन केलं, पण हा ऊस गव्हाणीत न उतरवता पुन्हा तोच ऊस मारुती कृष्णा पाटील, महेश महिपती पाटील यांच्या नावानं उतरवला। त्यासाठी त्यांनी कसबा वाळवे इथल्या कारखान्याच्या सेंटर ऑफिसमधून दुबार पावत्या बनवून घेतल्या। कारखान्याचे शेती अधिकारी बळवंत पाटील यांच्या लक्षात ही गोष्ट आली। त्यांनी कारखान्याची आर्थिक फसवणूक केल्याबद्दलची तक्रार मुरगुड पोलिसात दिली। त्यानुसार 3 जणांवर गुन्हा दाखल झालाय।